आता बघा मस्त एका स्पॉटवर आलो आहे. हे बघा काय भारी वाटतंय. समोर बघा एकदम तलाव आहे मोठं, एक नंबर वाटतंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ताच मी आता उठलो आहे. हे बघा बाहेर आलो टेरेसवर, तो पूर्ण पाऊस पडत होता. आत्ता कमी झाला आहे. हे बघा सगळं खालती पाणी बघा, ओलं ओलं. तर आता पाऊस ना अगदी पावसाळ्यासारखा सुरू झाला आहे. कधी जाणार आहे काय माहिती. आता नोव्हेंबर सुरू झाला आजपासून, खरं नाही. तर चला जातो खालती आणि मस्त आवरतो ती पहिलं. आजचा प्लॅन अजून काय ठरला नाही, ठरला की नक्की सांगेन. आंघोळ वगैरे तर करून झाली आहे. आता लगेच देवाची पूजा करून घेतो. चला देवाची पूजा वगैरे तर करून झाली आहे. तर मस्त नाश्ता करतो. नाश्ता वगैरे तर करून झाला आहे. आणि बघा हे सगळे ना कपडे ना घातलेच नाहीत कधी. आता म्हटलं सगळे जरा बाजूला काढूया, कुठचे आहेत ते. ह्या बॅगेत सुद्धा आहेत कपडे सगळे. तर आता सगळे बघतो आणि बाजूला काढतो. घातले पाहिजे सगळे, आता फुकट जाणार. चला आता मस्त जेवण घेतो. डाळ भात आहे, पटकन जेवतो. असं जेवण वगैरे झालं आहे. तर थोडा आराम करतो आणि भेटतो थोड्या वेळ. तर आता ना मी निघालो फिरायला. आणि मी आता अशा स्पॉटवर जातो आहे जिथे मी सुद्धा पहिल्यांदाच जातो आहे. एकदम मस्त स्पॉट आहे. तर आता जाऊया तिकडे. इथून जवळच आहे, 1-2-3 किलोमीटरवरच आहे. आणि बघा परत त्याच रोडला आलो आहे आपण, म्हणजे हा कुर्ली घोणसरी रोड आहे. तर लगेच जाऊया. आणि बघा आजूबाजूला डोंगर बघा पूर्ण किती जवळ आहेत ते. मस्त वाटतं ह्या रोडला, मला खूप आवडतं. तर आता हे बघा इथनं आपल्या आत जायचं आहे. आणि हे बघा हा रोड आहे आपला आतमध्ये जायला. आणि बघा सनसेट होतो आहे. त्यामुळे विचार करा तिथे काय मस्त वाटत असेल. तर आता लगेच आतमध्ये जातो, खरं काळोख होणार आहे लवकरच. आणि हे बघा जरा चिखल वगैरे आहे, पण सावकाश जायला लागतं. पण काहीतरी हिडन स्पॉट शोधायचे असतील तर असं ॲडव्हेंचर हवंच. त्यामुळे चला दाखवतो तुम्हाला. एक मस्त स्पॉट आहे आणि फोंड्यापासून अगदी जवळ. तर आता हा बघा हे आहे लोऱ्याचं तलाव. काय सुंदर वाटतंय बघा, एकदम मस्त. आणि बघा सनसेट होतो आहे. समोर बघा पूर्ण तलाव आहे. तर मी सुद्धा इथे पहिल्यांदाच आलो. मी आलेलो पण ते त्या साईडने बघितलेलं. आणि इथनं बघा, इथनं जो व्ह्यू आहे ना तो कुठेच नाही. काय मस्त वाटतंय बघा एकदम. हे बघा इथे ना पूर्ण अशी हिरवळ आहे आणि पुढे बघा पाणी सगळं. आणि समोर बघा डोंगर वगैरे आहेत. एकदम मस्त. आणि इथे कोणच येत नाही, एकदम असं शांत आहे. आणि हा कसं आतमध्ये असल्यामुळे जरा कोण गर्दी वगैरे कोण नाही. ज्यांना माहीत आहे तेच लोक येतात. काय सुंदर वाटतं बघ, एकदम थंडगार वारा सुटला आहे. आणि बघा सनसेट झाला आहे. पण आता पाण्यात उतरू नाही शकत, कारण ना इथे दलदल असणार ही सगळी. पण बघायला एक नंबर वाटतं. हे बघा आकाश बघा एकदम मस्त झालं आहे. एकदम भारी वाटतंय बघायला. हे बघा हे झाड बघा कसं वाटतंय मस्त. इथे फोटोज वगैरे मस्त येणार. तर थोडे फोटो वगैरे काढतो, जे की तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला दिसतील. हे बघा कसलं वाटतंय, एक नंबर. थोडं अजून लवकर यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. फिरून तर मी आलो आहे. तर मस्त जेवतो. चला आता जेवण तर मला झालं आहे. तर मस्त एडिटिंग करतो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.